झाल्यात केवळ आणि केवळ 26 धावा, त्यामधून 6 मायनस करूयात म्हणजे जमा झाल्यात केवळ आणि केवळ 20 धावा. टर्निंग पॉइंट असं म्हटलं जातं, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. आपले सलामीचे धडाडीचे फलंदाज बाद झाले, त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती जयेश आलाय. जयेश आला म्हणजे अचूकता आली, जयेश आला म्हणजे वेग आला आणि हे त्याने मैदानावरती पुन्हा एकदा दाखवून दिले. बिरवाडी 11 महाड संघाला इथून मात्र आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. उर्वरित चेंडूंवरती एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. पुढे सरसावून स्टेप आउट केलं, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होता, कोणतीही चुकी नाही. परेश झडे आहे तर कॅच पकडली जाणार. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येक वर्षी काही ना काही आकर्षण असतं आणि उद्याच्या दिवसामध्ये अर्थातच विश्वजित ठाकूर आणि योगेश पेणकर हे या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील. त्यांना पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी सुद्धा होईल आणि गोलंदाज इथून मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. दर्दी कामगिरी, फलंदाज बाद. पाठोपाठ एक हजर म्हणतायत आणि तंबूमध्ये परत आहेत. आतापर्यंत आपण पाहिले तर बाद होणाऱ्या फलंदाजांची संख्या अर्धा डझन आहे आणि धावफलकावरती जमा झाले आहेत 20 धावा. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स प्राप्त केलेत. जयेश आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. क्या बात आहे, टप्पा पडला आणि पुन्हा एकदा चेंडूने काटा बदललाय. जयेशसाठी ना ही नेट प्रॅक्टिस आहे. रोज अशी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिले 5 चेंडू डॉट आलेत, 2 फलंदाजांना गारद केलंय. विकेट मेडल होणार का? या स्पर्धेतील यंदाच्या सत्रातील पहिली विकेट मेडल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. जिथे स्ट्राईक एंडवरती ओम आलाय, ज्याने आतापर्यंत 2 बॉल डॉट सुद्धा खेळलेत. क्या बात है, स्टंप्ड ओव्हर हॅट्रिक इथून मात्र संपादन केली आहे या स्पर्धेतील. अर्थातच ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिली ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला मेडन ओव्हर सुद्धा टाकण्यात आले. काय आहे हे मैदानावरती त्यांनी दाखवून दिली आहे. विकेटच्या पाठीमागे अर्थातच दिगंबर हमणे सुद्धा पाहायला मिळाला. पाच षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त. धावफलकावरती 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 आला मिळतो नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीच्या मोर्चावर आला मिळतो नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुजल पावशे. महाराष्ट्रामध्ये मेसे फार कमी खेळाडू पाहिलेत जे उजव्या हाताने आणि डाव्या हाताने दोन्ही बाजूने
चांगल्या प्रकारची फटकेबाजी करू शकतो. जो लेफ्ट हँडेड सुद्धा चांगली फटकेबाजी करतो, राईट हँडेड सुद्धा चांगली फटकेबाजी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये असे पराक्रम केलेत, प्रयत्न केलेत. फटका फसलाय, चेंडू हवेत, विकेटच्या पाठीमागे दिगंबर हामणे अंदाज गारद